177 जागा आहेत शिंदे गटात सर्वेमध्ये. नाही, सर्वेपेक्षा आपल्याला कल्पना आहे राज्याचा आता सध्या कौल काय आहे. लोकसभेमध्ये ठीक आहे, थोडं नरेटिव्ह, थोडं विषयांतर झालं, थोडं भूल थापा मारल्या गेल्यात, पण आता लोकांनाच पश्चाताप होतोय की आपण चूक केली. आता यावेळी विधानसभेमध्ये 177 नाही, त्याच्याही पुढे आम्ही त्या ठिकाणी जाऊ आणि आपल्याला या निकालानंतर त्या ठिकाणी निश्चित दिसेल. देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलंय की अजितदादा आणि शिंदे गटाच्या जे वोटिंग होतं ते लोकसभेत अपेक्षित आम्हाला मिळालं नाही, त्यामुळे कुठेतरी असं कुठे देवेंद्रजींनी म्हटलेलं नाही की असं अपेक्षित मत यांचं मिळालं नाही, या पक्षाचं मिळालं नाही. मला वाटतं असं कुठे म्हटलं असेल तर मला तुम्ही दाखवा. असं नाही, तिघांची जबाबदारी सारखीच होती. असं कुठे म्हणता येणार नाही की याचं मत मिळालं नाही, त्याचं मत मिळालं नाही. ही सामूहिक जबाबदारी होती आमची. ठीक आहे, आम्ही थोडं कमी पडलो, पण विधानसभेमध्ये मात्र आता तुम्हाला दिसेल की आम्ही तेवढ्याच वेगाने पुढे जाऊ. हो, अजितदादांना या निवडणुकीमध्ये ह्याच लाडक्या बहीण पराभूत करतील असं संजय राऊत. आता संजय राऊतला काय, संजय राऊत तर काही बोलतात, त्यांना काय सकाळ झाली की जिभेला हाड नाही आहे, त्याच्यामुळे ते वाटेल ते सुटतात. हो, लाडकी बहीण योजनेवरून आता सत्ताधारी पण पैसे वापर करण्याची गोष्ट करतायत, यावर विरोधक अजिबात नाही. त्यांनी सांगितलं की मी गमतीत त्या ठिकाणी बोललो आणि असा कुठलाही विषय नाही आहे. आपल्यालाही कल्पना आहे एवढी मोठी सरकारी योजना आहे आणि तिचे पैशाचे परत घेतले जातात का. पण विरोधक जाणून बुजून या गोष्टीचा मोठा भाऊ करता आहेत. खरं म्हणजे त्यांनी सांगितलं की मी गमतीमध्ये तसं बोललेलो होतो, पण त्यांनी तसं बोलायचं नव्हतं. म्हणजे असं त्यांनी बोलायचं नव्हतं असं. पण आपल्याला कल्पना आहे सरकारने पुरेपूर सगळी निधीची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. दादांनी सांगितलेलं आहे, फडणवीस साहेबांनी सांगितलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी ती योजना जाहीरच केलेली आहे. त्यामुळे कुठेही एकही महिना न चुकता आमच्या भगिनींना आम्ही 1500 रुपये दर महिन्याला हे त्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहोत. हो, अजित पवार जर शरद पवारांच्या गटात राहिले असते तर भावी मुख्यमंत्री झाले असते असे जयंतराव पाटील म्हणतात. आता हे म्हणजे त्या कोणत्या काकीला मिशा असतं तर काय झालं असतं आणि त्याला ते असा असा हा विषय आहे. हा इकडे असतं काय झालं असतं, तिकडे झालं असतं काय झालं असतं, हे काय असे विषय होऊ शकत नाही ना. असे विषय होऊ शकत नाही. निवडणुका कधी लागतील, निवडणुकांची तारीख काय असेल आज ते सांगता येत. निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये निर्णय केला, पण मला वाटतं ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुका होतील असं मला वाटतं वैयक्तिक. जागा वाटप कधी होईल? जागा वाटपाच्या बाबतीमध्ये चर्चा सुरू आहे. तिन्ही नेते एकमेकांशी बोलत आहेत आणि तिघांचं या ठिकाणी एकमत झाल्यावर किंवा काही थोडंफार काही कमी जास्त असेल, मला वाटतं केंद्रीय नेतृत्व आमचं आहे, त्या ठिकाणी सर्व बसून अगदी एकमताने आमचा निर्णय होईल. आमच्यामध्ये कुठेही वादविवाद, भानगडी किंवा ओढाताणी असं कुठेही नाही आहे. पण आम्ही तिघही मिळून अगदी जोरात त्यावेळेला निवडणुकांना सामोरं जाणार आहोत आणि आपल्याला दिसेल आपण 177 म्हणतायत, पण त्याच्याही पुढे आमचं तिघांचा या ठिकाणी आकडा जाईल. भाजप बंडखोरांच्या अनेकांना भीती, भाजपचे बंडखोर उभे राहू शकतात अशी भीती आहे. नाही, मला नाही वाटत. आता अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रत्येक इलेक्शनला सगळ्या ठिकाणी असतात लोक, तसं नाही आहे. पण कोणी बंडखोरी आमच्याकडे या ठिकाणी करणार नाही, मला नाही वाटत. आज जरी तिकीट मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, तिकीट आता सगळेच मागतील, पण एकदा निवडणुका लागल्या, पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर झाला की कोणीही बंडखोरी करणार नाही. हो, पण पाचोऱ्यामध्ये काही रिक्षांवरती असे बॅनर लागलेले आहेत की भावी आमदार फक्त आमचे अमोलदादाच असणार, असे बॅनर. मी ते सांगतो तुम्हाला, निवडणुका जोपर्यंत जाहीर होत नाही, तिकीट अधिकृत जाहीर होत नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी सुरू असतील, चालू राहतील. पण मला असं वाटतंय की एकदा तिकीट अधिकृत जाहीर झालं की मग या सगळ्या गोष्टी बंद होतील आणि आमच्या तिन्ही पक्षांचा मिळून एक एकच उमेदवार सगळीकडे यावेळेला राहील, पूर्ण महाराष्ट्रभर. अजितदादा अंबानेरला साहेबराव पाटलांच्या घरी गेले, मात्र ते भेटले नाही, त्यांना ठरलेलं असून त्यांच्या घरी जाऊन पण भेटले नाही. मला हा विषय काही माहित नाही, मी मुंबईला होतो, मला कल्पना नाही. पीएम साहेबांचा दौरा आहे 25 तारखेला माननीय पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत. पुन्हा एक मोठा कार्यक्रम म्हणजे 1,00,000-1,25,00,000 महिला आमच्या भगिनी या ठिकाणी एकत्रित एअरपोर्टच्या समोर, इथेच आपण ग्राउंडच्या ठिकाणी जागाची निवड केलेली आहे आणि खूप मोठा भव्यदिव्य असा कार्यक्रम, म्हणजे भूतून भविष्य असा मोठा कार्यक्रम या ठिकाणी पंतप्रधान महोदय यांच्या उपस्थितीमध्ये होईल. लोकसभेला महिलांचं मतदानामुळे तुम्हाला फटका बसला असं एक म्हटलं जातं, किंवा महिलांचं मोठ्या प्रमाणात मतदान झालं, त्यामुळे आता या लाडक्या योजना आल्या. नाही, महिलांनी मतदान कमी दिलं का यांनी कमी दिलं असं कधी कोणी म्हटलेलं नाही. मला असं वाटतं ठीक आहे की नरेटिव्ह सेट करण्यामध्ये विरोधक यशस्वी झालेत, हे खरं आहे. म्हणजे संविधानच बदललं जाईल, तुमचं आरक्षण जाईल, काही मुस्लिमांना भीती दाखवली गेली, SC STना काही भीती दाखवली गेली आणि त्याच्यामध्ये त्यांना यश आलंय नरेटिव्ह सेट करण्यामध्ये. पण मला वाटतं आता तसं अजिबात होणार नाही. सगळ्यांचे डोळे आता उघडलेले आहेत, सगळ्यांना कळालेलं आहे की किती भूलथापा विरोधकांनी यावेळेला मारलेल्या आहेत आणि म्हणून यावेळेचा निर्णय हा वेगळा लागलेला आपल्याला दिसेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.